यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस या ठिकाणी आले। व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे हा तणाव निर्माण झाला होता। दोन गटांमध्ये या ठिकाणी तणाव वाढल्यानंतर स्थानिक आमदार राहुल कुल आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर राहुल कुलजी, दौंडच्या यवतमध्ये हा तणाव वाढला होता, तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आहे आणि आता नेमकी काय स्थिती आहे? मागचे 2-3 दिवस तणावपूर्ण वातावरण होतं आणि सगळ्यांशी संपर्क करून तो तणाव निवळण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत होते। आता काही त्या ठिकाणी जमाव जमलेला आहे। पोलीस फोर्सही मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि आम्ही सगळ्यांशी संपर्क करून जे काही प्रक्रिया आहे ती शांततेने पार पाडावी अशा प्रकारचं आवाहन करतोय। जवळपास मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी आणि जमाव मोठ्या प्रमाणावर आहे, नियंत्रणात आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। सर, आता पोलिसांचं असं म्हणणं आहे की 2 जणांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याचबरोबर अश्रुधुराच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आल्या, जेणेकरून तणाव जो आहे तो कैसा कमी व्हावा किंवा जमाव जो आहे तो या ठिकाणी पांगवण्यात पोलिसांना यश आलंय का? ते पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत आणि जो जमाव आहे त्याच्यामध्ये त्यांनी हिंसक वळण न घेता कायदेशीर मार्गाने जावं अशा प्रकारचं आवाहन तिथल्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांशी संपर्क करून आम्ही करतोय। सर, नेमका तणाव हा का निर्माण झाला होता? तुम्ही देखील त्या ठिकाणी पोहोचताय का? तुम्ही देखील ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही प्रयत्न करताय का? मी बाहेर आहे, परंतु त्या ठिकाणी फोनवर संपर्क करून त्या भागातील कार्यकर्त्यांना नियंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि पोलीस त्या ठिकाणी त्यांचं काम योग्य प्रकारे करण्याचा प्रयत्न करत आहे। नक्कीच, धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल। भाजपचे आमदार राहुल कुल आपल्याशी या ठिकाणी